आपण भेसळीचे अनेक प्रकार बघितलेले. दुधात भेसळ असते, खतात भेसळ असते, औषधात भेसळ असते, कुठंही भेसळ असते, पेढ्यात खव्यात हर प्रमाणात भेसळ असते. पण ते काही टक्केवारीत असते, 10%, 15%. पण मित्रांनो, आता जी काही भेसळ आहे खतामध्ये, ते पूर्णतः 100% डुप्लिकेट खत, फक्त माती आणि माती असं खत या धाराशिव जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे. आणि शेतकरी परेशान असल्यामुळं पुन्हा त्याला या डुप्लिकेट खताचा, औषधाचा सामना करावा लागत आहे. आणि मित्रांनो, आता आपण बघत असेल, शेतकरी एवढा अडचणीत आहे, बिया भरण्याचे दिवस आहे आणि कृषी सेवा केंद्रावाले हे शेतकऱ्यांच्या माती कशाप्रकारे डुप्लिकेट खत बियाणे मारतात आणि शेतकऱ्याला परेशान करतात. आज धाराशिवमध्ये तब्बल 1 गोणी नाही, 2 गोणी नाही, 10 गोण्या नाही, तर कंप्लीट 3 टेम्पो हे डुप्लिकेट खताचं, म्हणजे त्यामध्ये फक्त माती आणि माती आहे. मित्रांनो, आपण ते जर खत हातावर जर घेतलं तर त्या खताचं निव्वळ असं चुरा तयार होतो, म्हणजे माती तयार होतं. म्हणजे 100% माती ही या गरीब शेतकऱ्याच्या माती मारल्या जाते. आणि त्या ठिकाणी आज या शेतकऱ्यांनी 3 टेम्पो धाराशिव कलेक्टर ऑफिससमोर जमा केलेले आणि त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचा पंचनामा केला आणि हे खत निव्वळ असं मातीसारखं आहे. त्यामुळं या डुप्लिकेट कारखान्यावर धाड पाडून त्याला सीलबंद व्हायला पाहिजे आणि ज्यांनी अशी फसवणूक केली त्या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला पाहिजे, सील व्हायला पाहिजे, असे जनतेतून मागणी होते. धाराशिवमध्ये खतटंचाईनंतर बोगस खताचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांनी 3 टेम्पो घेऊन थेट जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात आणून खत टाकलं. आपण पाहू शकता की स्वतः खताची खरेदी केली आणि सगळे हे टेम्पो घेऊन शेतकरी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा खताचे पोते टाकलेले आहेत आणि खत बोगस असल्याचा प्रकार जो आहे समोर आलेला आहे. शेतकऱ्यांनी यासाठी स्वतः खत खरेदी केलेली आहे. हे खत पाहू शकतात की आपण इथं पोते फेकलेल्या कृषी विभागाचे अधिकारी आहेत. या खताची तपासणी केलेली आहे. कृषी अधीक्षक स्वतः आपल्यासोबत आहेत. बोगस खताचा प्रकार समोर आला, काय प्रकार आहे? तपासणी सुरू आहे. कृषी विभागाकडून याची तपासणी सुरू आहे. काय तपासणी सुरू, कुठून खत आलं, हे बोगस खताचा प्रकार आहे? हां सर, मी मोरे बोलतो, जिल्हाधिकारी कृषी अधिकारी धाराशिव. नळदूर तालुका तुळजापूरमध्ये एक ओम कृषी सेवा केंद्र म्हणून आहे. तिथं हा प्रकार उघडकीस आला आणि तिथे शेतकऱ्याला जे खत देतो तिथे ओमकार कृषी सेवा केंद्राने जी आदिवासी भाषा वापरली, बोगस खत दिसलं ओमकार कृषी सेवा केंद्रामध्ये. तिथे शेतकऱ्यांनी पैसे देऊन खत खरेदी करून इकडे आपल्या कलेक्टर ऑफिसला ते आणलेलं आहे. हे खताची मॅन्युफॅक्चरिंग आहे. नांदेड कंपनीचं नाव आहे श्री महाराष्ट्र फर्टिलायझर केमिकल्स नांदेड आणि 3 ब्रँडचं खत आहे. 10-20-20, 18-10 आणि 20-0. आणि याचं मार्केटिंग करते चांदवड जिल्हा कोल्हापूरची एक कंपनी आहे, ती मार्केटिंग करते. या तिन्हीचे प्रकार आले. आता पहिल्यांदा हे आम्ही माल इथं ताब्यात घेतो. काय कारवाई केली जाणार आहे? आता पहिला टप्पा हा माल ताब्यात आम्ही घेतो. माल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन माल माल पहिला टप्पा हा माल इथं जे शेतकऱ्यांनी खरेदी केलेला माल आहे पावती हे करून तो माल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिझर्व करून त्याची इथली शॅम्पल काढतो. आणि आता लगेच आमची टीम जे तुळजापूरमध्ये आंदूरला एक शाखा आणि दुसरी एक शाखा आहे, 2 शाखा आहेत त्याच्यात. ते 2 शाखेला आम्ही भेट देऊन 2 टीम जाऊन तिथं जेवढं दुकानामध्ये माल आहे तो मालाचा पंचनामा करून माल सील करतो आम्ही. आणि सील करून पुन्हा नंतर ज्या शेतकऱ्यांनी हे प्रकरण समोर आलं, शेतकरी आहे, काय घडलं होतं, कधीपासून हा सगळा प्रकार? हा साहेब 2 वर्षापासून हे रॅकेट आहे. ते आमचे माने साहेब होते, त्यांनाही आम्ही दखल घेतलं होतं. त्यांच्या हात जोडून ह्यांच्या बी हात पाय पडत नव्हता. हे आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा. ही कळकळ चांगली नाही का, ती कुणाच्या आशीर्वादाने चालतं, यांनी दाखवून द्यावं. त्यांच्या प्रत्येक दुकानाला यांनी शील मारावं. प्रत्येक इटकळ असो, अंदोर असो, नळदूर, प्रत्येक ठिकाणी यांचं कुणाचं दखल नाही. कृषी अधिकारी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्याला न्याय द्या. तुम्ही झोपेचं सोंग कशाला घेताय साहेब? तुम्ही काहीतरी न्याय द्या शेतकऱ्याला. तुमच्या पाया पडू का, तुमचा हात सोडू का? तुम्ही का अन्याय करताय शेतकऱ्यावर? हे तुमचं विनंती आहे साहेब आम्हाला. भावनावी साहेब, काय घडलं होतं, काय पावत्यांचा साहेब म्हणतात शॅम्पल काढायचं आता गरज नाही, कारण ही माती झाली साहेब. माती आहे का नाही,
कारण सोनाराच्या दुकानामध्ये गेलो आपण, सोनं चांदी कळते का नाही आपल्याला. मग तसं तुम्ही डिग्री झालेली आहे तुमची, ही खात प्लेट बनावट आहेत का नाही. मग त्यावर फौजदारी डायरेक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमचं म्हणजे काय सील पडलं पाहिजे, दुकानावर सील पडलं पाहिजे आणि नंतर ह्याच्यावर बी सील पडलं पाहिजे कंपनी. फौजदारी गुन्हा दाखल होईल, पण लिगल हे करण्यासाठी सॅम्पल काढून या त्याचे सर, तुम्हाला रिझल्ट जे होईल ते करा. पण त्या- कशा पद्धतीनं तुम्ही हे उघडकीस आणलं, तुम्ही खरेदी केलं का स्वतः? साहेब, आणि स्वतः- सॅम्पल काय स्वतः काय आम्ही खरेदी केलं, पैसे कुठल्या ह्याच्यामध्ये जास्त बोगस आहे? सगळेच बोगस आहे, काहीच नाही, माती आहे सगळे. तिन्ही पिशव्या 18 10 बोगस आहे, 20 झिरो बोगस आहे, परत 10 20 बोगस आहे, काहीच नाही, माती आहे सर. बघा तुम्हाला समोर दाखवतो ना मी काय. असं काय फुटतं का माल हो का, बघा ना साहेब, हो का आहे का काय आलं तर आपलं का काय केलं मी, बोगस आहे ना, तुम्हाला कळलं पाहिजे ना साहेब हे बोगस आहे का काय आहे, बघा ना हो का. किती वेळा दाखवू मी, 4 वेळा दाखवला हो का. ती 20 झिरो एकच खत एकच आहे, पिशवी वेगळे हो का, बघा. शेतकरी अतिशय आक्रमक झालेलं पाहायला मिळतं. कुठेतरी कृषी विभागाकडं त्यांचं विनंती आहे की ह्या बोगस खताच्या ह्याचा पर्दाफाश करा आणि संबंधित कंपन्याला, दुकानाला सील ठोका. अतिशय निकृष्ट दर्जाचं खत असल्याचं त्यांनी दाखवलंय आणि हा जिल्हाधिकारी कार्यालयाचं कृषी विभागाला शेतकऱ्याची आर्त विनवणी सुरू आहे. आपण त्यामुळं कठोरात कठोर कारवाई या कारखान्यावर व्हायला पाहिजे आणि त्या कारखान्याचा जो मालक असेल त्याच्यावर एक मोठा गुन्हा नोंद होऊन त्याला अटक व्हायला पाहिजे, अशी शेतकरी जनतेतून मागणी होणार आहे, जेणेकरून नवीन कोणी भेसळ काढण्यास धासणार नाहीत.